कुठल्याही मारहाणीचं समर्थन आम्ही कधीच करत नाही. म्हणजे मारहाण होता कामा नये. एखाद्याला येत नाहीये तर त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे किंवा त्या संदर्भातले नियम मुळात शासनाकडूनच कठोर झाले पाहिजेत की काही जी व्यवहारी भाषा आहे ती किमान येणं अपेक्षित आहे. असा आमचा तर नक्कीच स्टँड आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. पण तुम्हाला काय वाटतं की भाषेचा मुद्दा हा केवळ राजकारणासाठीच महाराष्ट्रामध्ये वापरला जातो? आम्ही तो राजकारणासाठी वापरत नाही. मी तो कधीही वापरलेला नाही. मग कोणाकडून वापरला जातो राजकारणासाठी? जे झिरोवर आउट होत आहेत त्यांच्याचे विचार. त्यांनी फक्त मराठी भाषाचे नावाने राजकारण केलं आणि त्यांच्या राजकारणाला मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. तुम्ही एक पॉलिटिकल पार्टी आहे ना, एक पॉलिटिकल पार्टी सारखा सिरियसली काम करा ना. पण तुम्ही गुंडगिरी करता. तुम्ही ज्याप्रमाणे काल माझ्या विरोधात नारे लावला, मला शिवीगाळ केला, काय उपयोग होता? मी काहीतरी चूक करत होतो का? तिकडे जाऊन तो एक ऑटो चालकांचा मोठा हब आहे, तिकडून फोन येत होता. तुम्ही लोकल जो माझे कार्यकर्ता आहेत त्यांना मी सांगितलं की जरा कुछ लोगों को बुला लो, थोड़ा उनके साथ संवाद करेंगे, उनको बोलेंगे की सरकार तुम्हारे साथ है, मैं तुम्हारे साथ हूं. एवढंच करायचा होता. याच्यासाठी एवढा बोमाबोम, एवढा माझा विरोध कशासाठी बाबा? फक्त तुमची एक राजनीतिक तुम्हारी राजनीति चमकाने के लिए. आणि ज्याप्रमाणे मी गाडीमध्ये बसलो, निघत होतो, निघताना माझ्या गाडीवर दगडफेक, हे राजकीय तरीका आहे? देशात लोकशाही आहे ना. लोकशाहीरित्याने सर्वांना अधिकार आहे मोर्चा प्रदर्शन करण्याचा. पण तो लोकशाहीच्या चौकटीत करा. आणि कायद्याचे उल्लंघन करणार, कायदा जो पोलीसवाले तुमच्या विरोधात कारवाई करणार. 11 लोकांना अरेस्ट केलं. त्याने सर हे बघा मराठी लोकांवर अन्याय होतो. ते मराठी लोक होते बाबा. तुम्ही कायद्याचे उल्लंघन केलं ना. याच्यामध्ये मराठी आणि भैया कशाला आणता? मराठी आणि हिंदी भाषी कशाला आणता तुम्ही?